मध्य प्रदेशच्या राजकीय आखाड्यात सध्या असा एक धुराळा उडालाय ज्याने भोपाळपासून दिल्लीपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे। एरवी राजकीयदृष्ट्या शांत दिसणारं मध्य प्रदेशचं राजकारण आज एका उन्हाळी मुगाच्या पिकावरून भडकलेलं आहे। आणि या आगीत केवळ शेतकरीच होरपळत नाहीयेत, तर भाजप सरकारचे अंतर्गत मतभेद आणि अंतर्गत सत्ता संघर्ष देखील चव्हाट्यावर आलेत। ज्या मध्य प्रदेशात भाजपच्या डबल इंजिन सरकारचे दावे केले जायचे, त्याच डबल इंजिनच्या रुळांवरून आज मुगाची गाडी पार घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हाती राज्याची कमान आल्यापासून त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आली, पण यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनानं आणि स्वतःच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याच्या एका पत्रानं त्यांच्या राजकीय कौशल्याची आणि प्रशासकीय पकडीची खरी परीक्षा घेतली आहे। ही संपूर्ण कहाणी केवळ एका पिकाच्या खरेदीची उरलेली नाहीये, तर ही कहाणी आहे मध्य प्रदेशातील भाजपमधील अंतर्गत गटबाजीची, शिवराज सिंह चौहान यांच्या वाढत्या प्रभावाची आणि मोहन यादव यांच्या प्रशासकीय अपयशाची, जी आज संपूर्ण देशासमोर उघडी पडली आहे। काय आहे हे संपूर्ण राजकारण हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। या संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात झाली ती मध्य प्रदेशातील बळीराजाच्या रोषातून। उन्हाळी मुगाचं भरघोस पीक यंदा शेतकऱ्यांच्या शेतात तयार झालं होतं। शेतात मेहनत करून पिकवलेल्या या पिकाला बाजारात योग्य भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र जेव्हा बाजारात भाव कोसळले तेव्हा हताश शेतकऱ्यांनी सरकारकडे धाव घेतली आणि सरकारने हे संपूर्ण पीक किमान आधारभूत म्हणजेच हमी भावाने खरेदी करावं अशी जोरदार मागणी लावून धरली। जेव्हा प्रशासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केलं तेव्हा आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी थेट राज्याची राजधानी भोपाळच्या दिशेने मोर्चा वळवला। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे सरकारची दाणादाण उडाली। या आंदोलनाची झळ इतकी तीव्र होती की मुख्यमंत्री मोहन यादव यांना अखेर घाईघाईत 60% मूग खरेदी करण्याचं आश्वासन देऊन आपली सुटका करून घ्यावी लागली। पण प्रश्न असा उपस्थित होतो की आंदोलन पेटेपर्यंत सरकार काय करत होतं? 2.5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सुद्धा मोहन यादव यांना शेतकऱ्यांचा हा रोष का ओळखता आला नाही? या आंदोलनादरम्यान मोहन यादव यांनी जी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला तीच खेळी त्यांच्यावर उलटली। आंदोलन चिघळत चालल्याचं पाहून मोहन यादव सरकारने आपली जबाबदारी केंद्राच्या खांद्यावर ढकलण्याचा सोपा मार्ग निवडला। केंद्र सरकारकडून मुगाच्या खरेदीचं उद्दिष्ट वाढवून दिलं जात नाहीये, त्यामुळे राज्य सरकारची अडचण होतीये असा थेट बनाव रचून यादव यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं। पण यादव सरकारची ही राजकीय चाल पूर्णपणे फसली, कारण केंद्रात कृषी मंत्रालयाची धुरा सांभाळणारं दुसरं तिसरं कोणी नसून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत। यादव यांनी केंद्रावर खापर फोडताच शिवराज सिंह चौहान यांनी क्षणाचाही विलंब न लावता असा पलटवार केला की भोपाळच्या मंत्रालयात भूकंप झाला। चौहान यांनी थेट मुख्यमंत्री मोहन यादव यांना एक सडेतोड पत्र लिहिलं। या एका पत्राने मोहन यादव यांच्या दाव्यांची अक्षरशः हवा काढून घेतली आणि भाजपच्या अंतर्गत वादाची किनार जगजाहीर झाली। शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या पत्रात नियमांची अशी काही पक्की मांडणी केली की यादव सरकार उघडं पडलं। चौहान यांनी स्पष्ट केलं की नियमानुसार केंद्र सरकार कोणत्याही राज्याच्या एकूण उत्पादनापैकी केवळ 25%च मूग खरेदी करू शकतं। त्यापेक्षा जास्त खरेदी करायची असेल तर तो अधिकार राज्याचा आहे आणि त्यासाठी लागणारा निधी राज्याने स्वतःच्या तिजोरीतून खर्च केला पाहिजे। म्हणजे थोडक्यात चेंडू थेट मोहन यादव यांच्या कोर्टात ढकलत चौहान यांनी सांगून टाकलं की केंद्राला दोष देण्याऐवजी स्वतःची तिजोरी उघडा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या। एवढ्यावरच न थांबता चौहान यांनी आकडेवारीचा असा काही घणाघाती प्रहार केला की ज्याने यादव सरकारचं नाकर्तेपण उघडं पडलं। चौहान यांनी पत्रात नमूद केलं की देशभरात होणाऱ्या एकूण मूग खरेदीपैकी एकट्या मध्य प्रदेशचा वाटा तब्बल 87% आणि गेल्या 5 वर्षात केंद्राने या राज्यात खरेदीचं उद्दिष्ट दुप्पट केलंय। चालू हंगामात सरकारी खरेदीचं उद्दिष्ट 4.5 लाख मेट्रिक टन असताना जुलैच्या मध्यापर्यंत यादव सरकारने केवळ 60,000 टन मूग खरेदी केला होता। या आकडेवारीनिशी चौहान यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं की समस्या केंद्राच्या धोरणात नाहीये, तर राज्याच्या खरेदी यंत्रणेच्या संथ आणि ढिम्म कारभारात आहे। या पत्राने मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली। विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला तर बसल्या जागी आयतकोलीत मिळालं। काँग्रेसनं शिवराज सिंह चौहान यांच्या या पत्राचा आधार घेतला आणि यादव सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला। हमी भावाअंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा मूग खरेदी केला गेलाच पाहिजे, खरेदी केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे, ई टोकन प्रणालीतील त्रुटी दूर झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत पैसे जमा झाले पाहिजेत आणि दर्जा तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा मूग नाकारण्याचे प्रकार थांबले पाहिजेत। या शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी काँग्रेसनं रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं।
चव्हाण यांनी पत्रात दाखवलेल्या आकड्यांमुळे काँग्रेसच्या आरोपांना एक भक्कम धार मिळाली आणि यादव सरकार चारही बाजूंनी कोंडीत सापडलं. सरकारला यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने मंत्रिगट स्थापन करावा लागला. पण तरीही जे काम आधीच व्हायला पाहिजे होतं त्यासाठी आंदोलन पेटण्याची वाट का पाहिली गेली, हा प्रश्न आजही अनुत्तरितच राहतो. या संपूर्ण प्रकरणामागे केवळ शेतकरी आंदोलन नाहीये, तर मध्य प्रदेश भाजपमधील अंतर्गत असंतोष आणि शिवराजसिंह चौहान यांची अजूनही टिकून असलेली लोकप्रियता ही मुख्य कारण आहेत. शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात मध्य प्रदेशात मामा म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिलं होतं. जेव्हा जेव्हा पिकांचे भाव पडायचे तेव्हा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी भावांतर भुगतान योजनासारख्या क्रांतिकारी आणि नाविन्यपूर्ण योजना राबवल्या. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या आणि सरकार पाठीशी उभं राहतंय असा विश्वास निर्माण झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला, पण पक्षाने अनपेक्षितपणे शिवराजसिंह चौहान यांना बाजूला करून मोहन यादव यांच्या हाती राज्याची सूत्र सोपवली. चौहान यांना केंद्रात पाठवून कृषी मंत्रीपद देण्यात आलं. पण सत्ता बदलली तरी शिवराज यांची राज्यातील लोकप्रियता आणि शेतकऱ्यांवरील पकड जराही कमी झाली नाही. मोहन यादव गेल्या 2.5 वर्षांपासून मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत, पण शिवराजसिंह चौहान यांनी कमावलेली लोकप्रियता आणि सर्वसामान्यांवरील पकड त्यांना अजूनही मिळवता आलेली नाहीये. त्यातच अलीकडच्या काळात यादव यांच्यावर भूखंड घोटाळ्यासारखे गंभीर आरोप झाल्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा डागाळली गेली. पक्षांतर्गत वर्तुळात अशीही चर्चा आहे की शिवराज यांच्या अजूनही टिकून असलेल्या वलयामुळे आणि लोकप्रियतेमुळे यादव यांच्या मनात एक प्रकारची असूया निर्माण झाली असावी. याच असूयेतून त्यांनी शेतकरी आंदोलनाचं खापर थेट केंद्रीय कृषी मंत्रालयावर म्हणजेच शिवराज यांच्यावर फोडण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्नच केलाय. परंतु प्रशासकीय कामात आणि राजकारणात पक्के असलेल्या शिवराजसिंह चौहान यांनी तत्परतेनं पत्र लिहून यादव यांचा हा डाव निष्फळ ठरवला आणि राज्याची प्रशासकीय निष्क्रियता जगासमोर आणली. भाजपचे वरिष्ठ नेते, विशेषतः पंतप्रधान आणि गृहमंत्री डबल इंजिन सरकारच्या फायद्यांचा नेहमीच मोठा गवगवा करत असतात. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकास कामांना गती मिळते, प्रश्न झटपट सुटतात असा दावा सातत्याने त्यांच्याकडून केला जातो. परंतु मध्य प्रदेशातील या मुगाच्या राजकीय पेचप्रसंगाने या दाव्यांमधील पोकळपणा सिद्ध केलाय. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असूनही दोन मोठ्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे डबल इंजिन कसं रुळावरून घसरू शकतं याचं हे उत्तम उदाहरण ठरलंय. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवणं आणि केंद्रीय मंत्र्यांनी पत्राद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटणं या प्रकारामुळे भाजपची शिस्त आणि त्यांच्यात असलेला अंतर्गत ताळमेळ पूर्णपणे कोलमडल्याचं दिसतंय. मध्य प्रदेशातील या संपूर्ण घडामोडींमागे केवळ शेतकरी प्रश्न नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खेळलेली एक मोठी राजकीय खेळी आणि त्याला शिवराजसिंह चौहान यांनी दिलेल्या प्रत्युत्तराचा अंक दडलेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेला प्रचंड विजय हा मुख्यत्वे शिवराजसिंह चौहान म्हणजेच लाडक्या मामांच्या लोकप्रियतेवर आणि त्यांनी आणलेल्या लाडकी बहीणसारख्या योजनांवर आधारित होता. निवडणुकीचा पूर्ण प्रचार शिवराज यांच्या चेहऱ्याभोवती फिरत होता. मात्र निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. ज्या मामांच्या नावाने जनता मतपेटीकडे धावली होती त्यांनाच बाजूला सारून अत्यंत अनपेक्षितपणे मोहन यादव यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट ठेवण्यात आला. आपल्या स्पष्ट आणि स्वतंत्र प्रतिमेमुळे दिल्लीच्या वरिष्ठ नेतृत्वाला शिवराज नकोसे झाले होते आणि राज्यात स्वतःचं पूर्ण वर्चस्व ठेवण्यासाठीच त्यांनी मोहन यादव यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याची निवड केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये. शिवराजसिंह चौहान यांना केंद्रात पाठवून शेतकरी आणि मध्य प्रदेशच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला खरा, पण मामांनी योग्य वेळेची वाट पाहिली. आज जेव्हा मुगाच्या पिकावरून मोहन यादव यांचं प्रशासन गांगरून गेलं तेव्हा शिवराज यांनी याच संधीचं सोनं केलं. पत्राच्या निमित्ताने त्यांनी केवळ प्रशासकीय चुकाच दाखवून दिल्या नाहीत, तर माझ्याशिवाय मध्य प्रदेश चालवणं आणि शेतकऱ्यांना सांभाळणं तुमच्या बसची गोष्ट नाही, हाच थेट संदेश दिल्लीला आणि भोपाळला दिलाय. मोदी शहांनी ज्या हेतूने शिवराज यांना राज्यातून बाजूला केलं होतं तोच हेतू आज फोल ठरताना दिसतोय. आज मध्य प्रदेशचा शेतकरी असो वा सामान्य नागरिक, प्रत्येकालाच प्रशासनावरील शिवराज यांची पकड, त्यांची निर्णय क्षमता आणि मामा म्हणून असलेली कणव आठवू लागली आहे. मोहन यादव यांच्या अपयशानं आणि शिवराज यांच्या आक्रमक भूमिकेनं हे स्पष्ट केलंय की दिल्लीने त्यांना भलेही भोपाळच्या गादीवरून हटवलं असेल, पण मध्य प्रदेशच्या राजकारणातून मामांचा प्रभाव कमी करणं मोदी शहांना अजूनही जमलेलं नाहीये. मुगाच्या खरेदीवरून रंगलेलं हे नाट्य म्हणजे शिवराज यांनी स्वतःची कमी भासवून दिल्लीला दाखवलेला स्पष्ट आरसाच आहे. मुगाच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं हे आंदोलन कदाचित तात्पुरत्या आश्वासनांनी शांतही होईल,
पण या निमित्ताने मोहन यादव यांच्या नेतृत्वावर लागलेलं प्रश्नचिन्ह आणि भाजपमधील उफाळून आलेला अंतर्गत सत्ता संघर्ष येणाऱ्या काळात मध्य प्रदेशच्या राजकारणाला कोणतं नवं वळण देतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या स्टोरीबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.